तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मार्केटबद्दल थोडंसं डीप डिस्कशन करणार आहोत. आपण बघतोय नियरली 26,200च्या आसपासपासून एक रॅली बनली, तिथून एक फॉल आणलेला आहे बऱ्यापैकी. आणि नियरली आपण जर काउंट करायचं म्हटलं तर हा फॉल 16.5% निगेटिव्ह रिटर्न पर्यंत गेलेला होता. नियरली 16.5%. आणि आता रिकवर होऊन काय ते 13-14% नियरली आपण निगेटिव्ह आहोत अजून सुद्धा टॉपपासून. पण मार्केटबद्दल एक डिस्कशनचा व्हिडिओ बनवायचा म्हणजे काय, आता ह्याचा मेन हेतू एवढाच आहे की जे लोक ट्रॅप होत आहेत ह्या मार्केटमध्ये त्यांच्यासाठी. काही लोकांनी बुल मार्केट आहे म्हणून 26,200च्या आसपास, 25,800 किंवा 25,500 इथं खूप सारे मोठी इन्व्हेस्टमेंट केली, की जसं की आपण न्यूज चॅनलमध्ये पण बघत होतो की टार्गेट खूप मोठे मोठे येत होते. लाईक 27,000, कुणाचे 30,000, 35,000, 35,000. ठीक आहे, निफ्टी टार्गेट येतील भविष्यात, ते नाही असं नाही म्हणता येणार नाही. पण चालूला जर आपण बघतोय तर स्टॉकची एवढी घाण वाट लागलेली आहे ना. नियरली 50-50, 60-60% मोठ्या इन्व्हेस्टरचे रेडमध्ये आहेत. एवढे डाऊन मार्केट गेलेलं आहे आता सध्या. स्टॉक निगेटिव्ह रिटर्न खूप बेकार द्यायला लागलेले आहेत. लोकांचा मार्केटमधून विश्वास पूर्ण उडालेले आहेत. काहीतरी SIP बंद झालेले आहेत इथपर्यंत न्यूज बाहेर आलेल्या आहेत. तर हे मार्केट एवढं दिसतंय, एवढं इझी आहे का स्टॉक मार्केट? तर नाही. हे आत्ता लक्षात येतं लोकांना. सगळ्यांना वाटतं की कोरोनानंतर मार्केट पळणार आहे, पळणार आहे, पळणार आहे. ठीक आहे, पळलं मार्केट. खूप सारी बुल मार्केटमध्ये चांगला फेज आला. त्याच्यानंतर एक मिड कॅपमध्ये पण एक फॉल आलेला बघितला आपण. जे स्मॉल कॅप मिड कॅप पडलेली मार्केट नंतर एक रॅली घेतली. त्यानंतर ते तसं काही पळू शकले नाहीत, स्टॉक वाढू शकले नाहीत. कारण याचं एक लक्षात घ्यायला पाहिजे, ज्यावेळेस आता निफ्टी चार्ट बघतोय आपण, ज्यावेळेस निफ्टी इथून टॉपपासून आपण काउंट केलेला आहे. एक मिनिट, निफ्टीला आपण टॉपपासून काउंट करतोय. तर हा पडलेला आहे किती आपण बघितला तर 16-28%. आपण नियरली 16.5% पकडूया. 16.5% निफ्टी वरून टॉपपासून खाली पडलेली आहे. पण याच निफ्टीला जर इथून बॉटमपासून जर टॉपपर्यंत आता जायचं असेल तर त्याला 20%ची रॅली काउंट करावं लागणार आहे. लक्षात येते मी जे सांगतोय ते? तर सोप्पं आहे. ₹50चा स्टॉक आत्ता ट्रेड करतोय, तो आधी 100ला टॉप बनवून जो 50वर आलाय, तर तो किती पडला आपण म्हणतो 50% आला. पण इथून जर त्याला ₹50वरून 100वर जायचं असतं तर त्याला डबल व्हायचं आहे, म्हणजे त्याला 100% रिटर्न द्यायचं आहे. तर 100% रिटर्न देणं एवढं सोपं आहे का स्टॉकला, ते पण नियर टर्ममध्ये? तर हे एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी फंडामेंटल, टेक्निकल आणि बऱ्याच काही अदर गोष्टी ह्या डिपेंड करत आहेत. आत्ता एक बाउन्स बॅक आला, आपण बघितलं 22,000च्या आसपास एक आपल्याला सपोर्ट बघायला भेटला आणि तिथून एक बाउन्स बॅक आलेला आहे, जो नियरली 600-700 पॉईंटचा आपल्याला एक बाउन्स बॅक बघायला भेटला. तर या बाउन्स बॅकमध्ये तुमचे स्टॉक किती अपसाईड आहेत हे तुम्ही चेक केलेत का? जे जे 50-60% टॉपपासून पडलेले आहेत ते काय 5-10%, 5-7%च फक्त वर गेलेले आहेत स्टॉक. असे काय तुफान गेलेले नाही आहेत की की एकदम जास्त वर जातील. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला आज दाखवायची यामध्ये. एक ट्रेंड लाईन बघतोय आपण, जी होल्ड करत आलेली, जिथं एक सपोर्टही होता. लाईन एक ट्रेंड लाईन आहे. एक जर आपण बघितलं तर निफ्टीचा एक फ्लॅग अँड पोल आपण बघूया. हे बघा, हा ट्रेंड लाईन आपल्याला दिसत होती, जी होल्ड होत होती लाईक दॅट. एक मस्त पोल आणि फ्लॅग दिसतोय आपल्याला. इथून आपल्याला बुलिश मोमेंटम मिळायलाच पाहिजे होतं, किंवा मिळणार असं इंडिकेट करतोय चार्ट, कारण हा फ्लॅग अँड पोल आहे. बट ॲक्च्युली सगळ्या गोष्टी चार्ट पॅटर्नवर होतात का? तर नाही. त्याच्यावर ग्लोबली पण काही डिस्कशन झालेलं, जसं की FII आपण बघतोय. जर तुम्ही न्यूज चॅनल बघत असाल तर FII कंटिन्युअली फ्लोमध्ये पैसा काढून घेतोय. नियरली 14-15% त्यांची फक्त पोझिशन राहिलेली, तिथून एक रिकव्हरी बनलेली आहे. आता आपण बघतोय की मार्केटमध्ये एक बाउन्स बॅक आलेला आहे. बाउन्स बॅक आला आहे, हा 100% व्हॅलिड आहे का? आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? हे किती पर्सेंट लोकांना असं वाटतंय की बाबा आपण इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे? तरी खूप सारे लोक आहेत की ज्यांना वाटतंय की आपण 100% इथं आता आपल्याला बॉटम म्हणला आहे, 22,800ला बॉटम म्हणला, परत त्यानंतर 22ला बॉटम म्हणला. तर हे ठीक आहे, बॉटम बनेल, व्हॉट एव्हर काय येईल, पण अजून रिव्हर्सल 100% झालाय का सक्सेस? तर नाही झालेला. जर कोणी नवीन पैसा यामध्ये टाकायचा असेल तर त्यांनी हा वेटच केला पाहिजे, कारण अजूनही कन्फर्मेशन नाही आहे की आपण
इथून पण जास्त आपले जो टॉप बनलेला आहे 26,200 याच्याकडे आपण जाऊयात. कारण जसं आपण बघतोय, एक छोटीशी गोष्ट अजून तुम्हाला दाखवतोय की EMA लावूयात आपण, 200 EMA लावूयात. जस्ट अ मिनिट. हे बघा, 200 EMA अजून सुद्धा 23,459 वर रन करतोय, तिथे आहे. आपल्याला बघायला भेटलं, हे बघा आपण इथं बघू शकतो एक फॉल आलेला इथून इलेक्शनच्या टाइमला, तिथून तो 200 वरून वरती गेला. सेम आता जर आपण बघतोय, आपल्याला इथं पण बघायला भेटलेलं एक एक बॉटम फिशिंग झालेली थोडीशी, इथं पण भेटलं आपल्याला सपोर्ट छोटासा. इथं रेजिस्टन्स फेस केला, जसं की आपण ट्रेडलाईन पण आले आणि रेजिस्टन्स पण फेस केला ह्या झोनमध्ये. आणि आता आपल्याला आपण याच्या खाली ट्रेड करतोय. तर जोपर्यंत आपण ह्या ट्रेडलाईनच्या वर किंवा EMAच्या वर आपण ट्रेड करत नाहीये किंवा स्टेबल होत नाही, तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही की आपल्याला रिव्हर्सल सक्सेस होतोय. कारण का, तर इथून पॉईंट किती राहत आहेत, नियरली एक 1000 पॉईंट पकडूयात, 900 800 पॉईंट, 1000 पॉईंट, 200 पॉईंटचं आपण थोडं सरफेस ठेवूयात. तर 1000 पॉईंट जर आपण इथून वरती पकडलं, तर 1000 पॉईंट जरी निफ्टीतून गेले तरी चालतील आपल्या हातातून. पण जर स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचं बघताय, जर निफ्टी पडली, इंडेक्स पडणार कधी, ज्यावेळेस स्टॉक तुटणार. जर इथून स्टॉक तुटले, जो बाबा आता आपण बघतोय एखादे शेअर आहेत जे बाबा 40%, 50%, इव्हन 60-60% पण काही काही स्टॉकने रिटर्न दिला निगेटिव्ह. मी म्हणतो फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक आहेत ते बाबा 40%च्या अवरेजवर चालतात, 35, 40, 30, 40च्या आसपास त्याच्या खाली ट्रेड करत आहेत. पण इथून जरी आपण वेट करायचं म्हटलं, तर 1000 पॉईंटच्या रॅलीमध्ये स्टॉक पडणार आहेत किती, 10%. आपण 10% वरचे सोडून देऊ शकतो आपल्या रिस्क सेव्ह करायचं असेल तर, रिस्क कमी घ्यायची असेल तर. नाही, तर आपण इन्व्हेस्टमेंट करून आपण इथूनही अजून ते स्टॉक 10, 15, 20% खाली भेटू शकतात, हे पण होऊ शकतं. तर यापेक्षा बेटर काय, एक तर पूर्ण सक्सेस रिव्हर्सल झाला, ज्यावेळेस मार्केटमध्ये ॲक्च्युली बाईंग येईल त्यावेळेस पैसा लावणं, नसेल तर एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला असं सांगतो, स्ट्रॉंग सपोर्ट कशासाठी, सायकोलॉजिकली. हे बघा, हा सपोर्ट एकदम स्ट्रॉंग दिसतोय, बरोबर. 20,000चा आकडा सायकोलॉजिकली स्ट्रॉंग आहे. तिथं 100% खूप पोझिशन बनणार, खूप पैसा येणार, FI येणार, DI येणार, ब्लाइंडली तिथं पैसा लागणार. कारण मार्केटमध्ये तिथं पैसा लावावाच लागणार प्रत्येकला. आणि तिथून एक रॅली बनायची खूप जास्त पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे इथं मार्केट येईल हे असं मी 100% सांगू शकत नाही की 20,000ला मार्केट येईल, किंवा मी सांगणार मी कुठला असा एक्सपर्ट पण नाही जास्त मोठा की येणारच आहे 20,000ला. पण बाय चान्स आपण एकतर दोन गोष्टी डिस्कस करू शकतो. इथून पुढं 23,500, 23,600च्या वरती आपण पैसा लावू शकतो. नाहीतर आपण खाली ज्यावेळेस मार्केट पडेल त्यावेळेस आपण पैसा लावू शकतो. एक 21,000ला आत्ता लावला आपण पैसा थोडासा, एक 20-30%, त्यानंतर 20,000ची वाढ बघितली तरी होऊन जाईल. किंवा एक रिकव्हरीमध्ये 23,500, 23,600च्या वरती आपण पैसा लावू शकतो. बट ह्या झोनमध्ये जर आपण पैसा लावला तर खूप जास्त चान्सेस आहेत की मार्केट इथूनही खाली पडण्याच्या. कारण आता जसं आपल्याला फ्लॅग अँड पोल दाखवते बुलिश मुवमेंट, तसंच एक सीन दाखवते खालची ट्रेडलाईन जी आहे ती ब्रेक झालेली आहे आणि त्याचा हा रिटेस्ट पण होऊ शकतो ब्लाइंडली. कोणीही आता मार्केटमध्ये काही सांगू शकत नाही. जसं की अमेरिका बघते आपण, USA ने टॅरिफ वगैरे लावलेला आहे, खूप बोल्ड डिसिजन येत आहे वर्ल्ड वाईड. त्यानंतर चायनाचं पण एक स्टेटमेंट त्यानंतर आलेलं एकदम, म्हणजे असं काही सीन बनत चाललेलं आहे वर्ल्डमध्ये पण की जो आपल्या मार्केटसाठी नाही आहे ठीक. बघायला गेलं तर आपण असं म्हणू की आपलं मार्केट खूप जास्त चांगलं रिटर्न देते, स्ट्रॉंग आहे, तर नाही असं. वर्ल्ड वाईड ग्लोबल जर तुम्ही बघितला तर जवळपास बऱ्यापैकी जे मोठे मार्केट आहेत आपल्या जे आसपासचे, ते सगळे आत्ता सध्या ग्रीनमध्ये आहेत. आपणच जवळपास निगेटिव्ह रिटर्नमध्ये आहे आत्ता चालूला यावर्षी. त्यामुळे पैसा लावायचा ठीक आहे, बट कुठे लावायचा हे महत्त्वाचं मांड आहे. आपण आपली SIP कंटिन्यू करू शकता, 100% करू शकता, त्यात काय नाही, पण कंटिन्यू ठेवा. मार्केटमध्ये खाली फॉल आला म्हणून ते बंद करू नका. सोबतच स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट 100% करायचं. स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट ते कुठं करायची, तर एक चांगल्या लेवल्स, जे चांगले स्टॉक्स आहेत फंडामेंटली टेक्निकली, जिथे चांगले स्टॉक आहेत तिथं करायची. आणि प्लस हा 20,000चा राऊंड फिगर जो फिगर आहे ना, आकडा आहे, इथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. त्यासाठी जरी तुम्ही इथं तुम्हाला 22,000 21,000ला पैसे लावायचे असतील तरी तुम्ही लावू शकता, पण 100% लावू नका. जर 100 रुपये लावायचे असतील तर 50 रुपये लावून 50 रुपये खिशात ठेवा. बाय चान्स जर एखादा फॉल आलाच
तर आपल्याला ॲटलिस्ट आपल्याला काहीतरी ॲव्हरेज करण्यासाठी आपल्याला पैसे राहायला पाहिजेत, तरच तुम्ही या मार्केटमध्ये कुठेतरी पैसे कमवू शकता. नाहीतर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, मला काय फरक पडत नाही, मी कुठल्या पण लेवलला पैसे लावले, इट्स ओके, तुम्ही लावू शकता पैसे, पण रिस्क किती वाढते बघा. तुम्हाला जी 20-30%, 40% खाली पहिला भेटणार आहेत, ती तुम्हाला परत भेटणार नाहीत. जर इथून 10% जरी हातातनं गेलं तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहात तुम्ही, 10% 15% आपल्याला फरकच पडत नाही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटला. तर इथून 10% जरी हातातनं गेले आणि एक्स्ट्रा कन्फर्मेशन, तर तिथं आपण पैसे लावू शकतो. नसेल तर खाली आपल्याला भेटलेलं जास्त चांगली जागा भेटलेलीच आहे 20,000च्या आसपासची, जिथं आपण पैसे लावू शकतो. नियरली 20,500, 20,200 रेंजमध्ये आपण ब्लाइंडली पैसे लावू शकता. असं काय नाही की लावू शकत. आणि तिथून खाली जी रिस्क राहते, असं नाही की तो लेवल एकदम स्ट्रॉंग आहे तिथून पडणारच नाही, नाही असं कोणी सांगू शकत नाही मार्केटमध्ये. बट तो जो रिस्क राहते खाली पडण्याची तिथून, ही खूप कमी राहते. त्यामुळे आपण जरी स्टॉप लॉस तिथं इन्व्हेस्टमेंट करून जरी स्टॉप लॉस जरी मेंटेन करून चाललो, तरी आपल्याला खूप छोटी रिस्कवर आपण एक चांगला मनी बनवू शकतो. खूप चांगले स्टॉक आहेत मार्केटमध्ये आपल्या, जे की इथून चांगला रिटर्न घेऊ शकतं. असं नाही की मार्केट आपलं कायम निगेटिव्ह रिटर्न करणार आहे, निगेटिव्ह नाही असं होणार आहे. 100% मार्केट रिकव्हरी देणार, पण कधी थोडं टाईम वाईज करेक्शन सुरू आहे, त्याची आपण रिस्पेक्ट केली पाहिजे 100%, तरच आपल्याला मार्केटमध्ये चांगला रिटर्न मिळणं बसणार आहे. आणि जे कोणी आधीचे इन्व्हेस्टर होते किंवा जे ट्रेडर होते, जे अडकलेल्या पोझिशनमध्ये आहेत, त्यांच्यासाठी फक्त आता एकच करू शकतात ते ॲव्हरेज किंवा वेट. बेटर आहे ॲव्हरेज करण्यापेक्षा वेट केलेलाच, कारण नवीन मनी आणण्यात अडकवण्यात काही मजा नाही आहे. त्यामुळे सेफ राहा एकदम. ज्यावेळेस आपण मनी टाकतो ना, त्यावेळेस मार्केटमध्ये तो मनी आपला नसतो, तो मार्केटचा मनी असतो. जोपर्यंत आपल्या बँक अकाउंटमध्ये मनी येत नाही, तोपर्यंत तो मनी आपला म्हणता येणार नाही. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, व्यवस्थित डिसिजन घ्या. मार्केटमध्ये पैसा बनवणं एवढंही सोपं राहिलेलं नाही आहे. कोणी आलं 10-15-20% काढून गेला माहीत नाही होत आहे असं. त्यामुळे थोडं व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करा. आणि हा जो ट्रॅप आहे, जो आत्ता बघितला आपण की बजेटच्या वेळेसच्या आधी पण 700-800 पॉईंटची रॅली आली, सगळ्यांना वाटलं अरे वा अरे वा पळायला लागलं मार्केट, इथे बॉटम बनला तर नाही. त्याच्या आधी पण एकदा 3,000 पॉईंट पडल्यानंतर मार्केटमध्ये 1,500 पॉईंटचं करेक्शन आलं, सगळ्यांना वाटलं करेक्शन आलं झालं बॉटम बनला, तर नाही असं होते. बॉटम असा बनत नाही, जिथं व्यवस्थित सपोर्ट आहे, ॲक्च्युअली सपोर्ट आहे, तिथंच बनणार. रिटेल इन्व्हेस्टमेंट समजायचं 3,000 पॉईंटची रॅली आली, पडल्यानंतर 3,000 पॉईंट पडल्यानंतर 1,500 पॉईंटची रॅली आली, 1,500 पॉईंटमध्ये सगळ्यांना वाटले की आता ओके काम सगळं रिव्हर्सल मार्केटला भेटलं आहे, बॉटम म्हणला आहे तर पैसे टाकू. बऱ्यापैकी रिटेलनी पैसा टाकला, तिथून परत डाऊन ट्रेंड सुरू झाला, तिथून मार्केटमध्ये लॉस. परत आत्ता बजेटच्या आधी पण आला, तिथं पण 500-700 पॉईंटची रॅली भेटली, लोकांना वाटलं बॉटम म्हणला सगळं झालं आता पैसा लावूया, तिथं पण रिटेल ट्रॅप झाली. आताही तसंच होते. नियरली 23,000-23,200 लेवल मला विजिबल वाटतं इथून रेटेस्टच्या लेवलला, जो मी डेटाबेस बघतोय. 23,000 23,200 पण मार्केट जाऊ शकतं. आणि तिथं जरी आपण ह्या आता 1,000-1,200 पॉईंटमध्ये जर रिटेल पैसा लावला, तरी तिथंही सुद्धा आपल्याला ट्रॅप होण्याची बहुत शक्य आहे. एक लक्षात घ्या, हे मोठे इन्व्हेस्टर किंवा DII-FI पैसा कधी मिळवतात, ज्यावेळेस रिटेल कोणीतरी पैसा घालवतो त्यावेळेस कोणीतरी कमवतो. हा सीन सोपा आहे. त्यामुळे आपण पैसे घालवणं तरच त्यांना प्रॉफिट मिळणार आहे. त्यामुळे आत्ता जर आपण पैसे नाही घालवले, तर हा मार्केटमध्ये आपण थोडं लांब राहिलो तर आपण सेफ पोझिशन राहतोय. असं नाही की सगळेच शांत बसणार आहेत, सगळे पैसे प्रत्येक लेवलला पैसा येतोय मार्केटमध्ये, फक्त आपण किती सिक्युअर राहतोय आपल्या मनीसोबत हे इम्पॉर्टंट आहे. तर 20,000च्या लेवलची वाट बघितलं तर चांगलंच आहे, नसेल तर 23,500 23,700च्या पुढं आपण पैसा लावू शकतो, 100% लावू शकतो. कारण आपल्याला इथून 10-15% जर स्टॉकचे निघून गेले तर काही फरक पडणार नाही, जेणेकरून आपण चांगला रिटर्न भेटू शकतो. आणि ज्यावेळेस हा एक जे काय सिनारिओ आहे, हा बुलिश टर्नओव्हर घेईल, त्यावेळेस 100% आपल्याला पैसा बनणार आहे. फक्त हा जो फेज आहे आता करेक्शनचा, जो टाइम वाईज चालला आहे, ना की तुम्हाला लगेच जर चार्ट कुठला पॅटर्न बनला लगेच ब्रेकआउट भेटला असं नाही होणार आहे. हा टाइम वाईज करेक्शन आहे. थोडं सेटल होऊ द्यात मार्केटला. मार्केट आपलं चांगलं रन केलेलं आहे. आपण बघितलं 18,000 पासून 26,000 पर्यंत चांगली मुवमेंट आपल्याला आलेली आहे. छोटे मोठे आपल्याला फुल बॅक बघायला भेटले, पण एक नंबर आपल्याला मार्केटने रिटर्न दिला आहे. तर थोडं टाइम द्यायला पाहिजे आपण पण, जेणेकरून आपल्याला पण थोडा पैसा भेटेल. फक्त चांगल्या लेवलला इन्व्हेस्टमेंट करा. तुमचा पैसा कुठेही जाणार ना, 100% पैसा मिळणार. फक्त चांगल्या लेवलला इन्व्हेस्टमेंट करा. ओके, थँक्यू.